नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ज्या मुलाने ईश्वरीला गुंडांच्या तावडीतून सोडवलं, तो मुलगा आता ईश्वरीकडे खूपच प्रेमाने पाहत असतो. आणि मग त्याच्यानंतर त्याला ईश्वरी नेमकं कोण आहे हे माहिती असतं. तो मुलगा आता स्वतःशीच विचार करत म्हणतो, ईश्वरी मी काय करू ग तुझं? ही नताशा, रिचा या सगळ्या हॉट मुली एकीकडे, तुझा हा इनोसंट, डोळ्यातली चमक आणि ते सगळंच एकीकडे. माझ्या आयुष्यामध्ये खूप हॉट आणि गोड मुली आल्या, पण मात्र त्या आता मला नकोय. मला आता तुझ्यासारखं कोणीतरी हवंय. मला आता तुझ्यासारखं नको, तर तूच हवी आहेस. तो मुलगा आता ईश्वरीच्या प्रेमात पडलेला असतो आणि त्याला काहीही करून ईश्वरीला मिळवायचंच असतं. मग त्याच्यानंतर तो मुलगा आता म्हणत असतो, साधी, सोपी आणि भोळी भाबडी मुलगी हवी आहेस. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी गणूबाप्पाच्या मंदिरामध्ये आलेली असते आणि देवासमोर हात जोडून उभी असताना ईश्वरी आता गणूबाप्पाचं दर्शन घेते आणि जरा नाराज नाराजच असते. ईश्वरी गणूबाप्पाला म्हणते, तू ना फक्त बघतच राहा. त्या खडूसमुळे मला इंदोर सोडून आता मुंबईला जावं लागतंय आणि माझ्याबरोबर बिचाऱ्या नमुताईला सुद्धा सजा मिळतीये. आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी गणूबाप्पाला म्हणत असते, तू ना माझ्याशी काही बोलूच नकोस. आता मी तुला प्रसाद दिलाय ना, तो गोड मानून घे. आज तुझ्याशी बोलायची ना माझी बिलकुल इच्छा नाहीये. मी जाते आता. ईश्वरी आता तिकडनं निघून जाऊ लागते, पाठ फिरवते, पण मात्र तेवढ्यात लगेच मंदिरामधली घंटा वाजते आणि ईश्वरी परत मागे येते आणि गणूबाप्पाला म्हणते, बघ बघ, मला तर तू थांबवलं सुद्धा नाहीस. गणूबाप्पा, तुला माझी बिलकुल सुद्धा काळजी नाहीये. तुला ना खरंच काळजी असती ना माझी, तर असं मला मुंबईला जावंच लागलं नसतं. आता ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं की ते जाऊन नेमकं तिचं काय होणार आहे ना, तेच तिला काही समजत नाहीये. त्याच्यानंतर त्या मुलाच्या मोबाईलमध्ये ईश्वरीचा फोटो सुद्धा असतो. तर तो मुलगा ईश्वरीचा फोटो पाहत म्हणतो की तुझी जागा इथे नाही तर माझ्या हृदयात आहे. आणि त्या मुलाला आधीच गर्लफ्रेंड असते. तो आता तिच्या गर्लफ्रेंडला म्हणतो की सॉरी नताशा बेब्स, कारण ना आज शिक्का दिलंय, कभी इधर तो कभी उधर, आणि माझ्या हृदयाला थंडक तेव्हाच मिळेल तेव्हा मला ही भेटेल. मग त्याच्यानंतर ईश्वरी आता रागातच लगेच इकडनं गणूबाप्पापासून जाऊ लागते. ईश्वरी परत मागे येते आणि गणपती बाप्पाला सांगू लागते, त्या मुंबईबद्दल मी काय काय ऐकलंय आणि मला तर आता तो विचार करून सुद्धा भीती वाटायला लागली. एकतर आईबाबापासून लांब राहायचं आणि ते कुठे, जयू सोबत तिच्या घरी. जाऊ दे आता, जातीये मी, तू फक्त इथे खुश राहा. ईश्वरी परत जायला लागते, परत पाठ फिरवते आणि परत लगेच गणूबाप्पाकडे येऊ लागते. ईश्वरी परत म्हणते की गणूबाप्पा, तुला कळतंय ना मला किती टेन्शन येतंय ते. जाऊ दे आता, मी फायनली जातीये. ईश्वरी चिडत रागात परत गणूबाप्पाचं दर्शन घेते आणि तिकडनं लगेच निघून जाते. ईश्वरी आता म्हणते की बोलणारच नाहीये मी, आणि ईश्वरी लगेच मंदिरामधनं आता निघून येते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुप्रिया आणि ईश्वरीचे बाबा एकत्र असताना सुप्रिया लगेच म्हणते, मी ईश्वरीच्या बाबतीत जो निर्णय घेतलाय तो चुकलेला नाहीये ना? तर मग आता इकडे बाबा म्हणतात की अगदी बरोबर निर्णय घेतलायस, तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस. इतकं सगळं घडून गेल्यानंतर तिचं इथे राहणं अवघडच होणार होतं. इशूला तर घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालं असतं. त्या दोघी इथनं लांब मुंबईला गेल्या, तिथेच राहिल्या थोडे दिवस, तर इथले लोक सुद्धा विसरतील सगळं. आपण आई वडील म्हणून हा निर्णय घेतलाय आणि तो त्यांच्या भल्यासाठीच आहे. फक्त एकच गोष्ट आहे, तू इशूला मुंबईला पाठवतीयस खरी, पण पुढचं काय? मग त्याच्यानंतर सुप्रिया आता ते बाबांच्या प्रश्नाचं उत्तर देतच नाही. सुप्रिया लगेच स्वयंपाकाचं बघते, सांगते आणि तिकडनं निघून जाते. मग आता बाबा लगेच स्वतःशीच म्हणतात, सुप्रिया, तू किती जरी चिडली असलीस ना, तरी इशूबद्दलची तुझ्या मनातली माया काही लपत नाही. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आता इकडे ईश्वरी मंदिरामधनं बाहेर येते, तिच्या गाडीच्या जवळ येते आणि विचार करू लागते की आणखी मला किती दिवस मुंबईला राहायला मिळणार आहे काय माहिती, तिथे कशी माणसं भेटतील तुम्हालाच ठाऊक गणूबाप्पा. तेवढ्यात लगेच तो मुलगा आता तिथे येतो आणि आता ईश्वरीला म्हणतो की तुम्हाला वाटतंय तेवढी वाईट नाही आमची मुंबई. ईश्वरी लगेच त्या मुलाकडे पाहायला लागते. तो मुलगा आता ईश्वरीच्या जवळ येतो आणि आता त्या मुलाचं नाव राकेश असं असतं. मग त्याच्यानंतर ईश्वरीला समजतं की हा राकेश म्हणजेच की त्याने मला गुंडांच्या तावडीतून सोडवलं. मग त्याच्यानंतर राकेश ईश्वरीला म्हणू लागतो की तुम्हाला जितकं वाटतंय तेवढी वाईट नाही आमची मुंबई. जो येईल त्याला आपलंसं करून घेते. समुद्रापेक्षा सुद्धा मोठं मन आहे आमच्या मुंबईचं. ईश्वरी आता विचारते, तुम्ही इथे काय करताय? मग आता राकेश लगेच सांगतो की देवळामध्ये आलो होतो दर्शनाला. मी कुठल्याही शहरामध्ये आलो ना तरी सुद्धा गजाननाचं दर्शन घेतोच, आणि आजही म्हटलं की त्याला नमस्कार करून येऊ, पण आता बाहेरच दर्शन झालं. राकेशकडे पाहता आता इकडे ईश्वरी सुद्धा लाजत असते. मग आता राकेश म्हणू लागतो, मी आलो होतो मगाशी देवळात, पण तुमचं आणि देवाचं काहीतरी पर्सनल सुरू होतं,
म्हणूनच म्हटलं की डिस्टर्ब नको करायला. तर मग ईश्वरी आता सांगते त्याचं काय, ते माझं आणि गणू पप्पाचं चालूच असतं. राकेश होता तिच्या बाबांचं वॉलेट आता ईश्वरीला देत म्हणतो, हे तुमच्या बाबांचं वॉलेट मगाशी तिथे भांडणामध्ये रस्त्यावरती पडलं होतं. यात आधार कार्ड होतं आणि त्याच्यावरती तुमच्या बाबांचा पत्ता सुद्धा होता. पण बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. मग त्याच्यानंतर ईश्वरी आता ते वॉलेट घेते आणि राकेशला सांगू लागते, हे हरवल्याचं समजल्यानंतर बाबा पूर्ण परेशान झाले असते. पण या बदल्यात तुम्हाला आमच्या दुकानातली गरमागरम जिलेबी तर खायलाच हवी. ईश्वरी आता राकेशला म्हणत असते, सराफ गल्लीमध्ये आमचं मिठाईचं दुकान आहे. तुम्हाला भेटल्यानंतर सुद्धा बाबांना बरं वाटेल. राकेश ईश्वरीला म्हणत असतो, एवढी काय घाई आहे, येईन ना मी. कामातून वेळ मिळाला की नक्की येईल. राकेश आता ईश्वरीला विचारत असतो, बाय द वे तुम्ही मुंबईमध्ये कुठे राहणार आहे? याच्यावरती ईश्वरी सांगते की आत्याच्या घरी. बाकी मुंबईमध्ये कोणीच नाहीये. राकेश लगेच म्हणतो, मी आहे ना, मी सुद्धा मुंबईलाच असतो. राकेश आता ईश्वरीच्या हातातून तिचा मोबाईल घेतो आणि त्याच्यामध्ये त्याचा नंबर सेव्ह करून देतो. राकेश ईश्वरीला सांगत असतो, तुम्हाला काही जरी लागलं ना तरी सुद्धा मला बिनधास्त फोन करा, मी मुंबईमध्येच असतो. ईश्वरी मात्र शांतच असते. तर मग राकेश म्हणतो, राकेश नावाने नंबर सेव्ह केलाय, काही जरी काम असेल ना तरी नक्की कॉल करा. आणि मी तुमचा नंबर घेत नाहीये कारण मला कल्पना आहे की मुलींना पटकन असा नंबर घ्यायला नाही आवडत. आणि खरंच सांगतो, मी कोणाकडून नंबर नाही मागत, तुमच्याकडून सुद्धा नाही मागणार. पण तुम्ही जर मुंबईला आलात आणि काही जरी लागलं ना तरी नक्की कॉन्टॅक्ट करा. त्याच्यानंतर राकेश तिकडे निघून जातो. मग त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी राकेश गेल्यानंतर स्वतःशीच विचार करते की मुंबईत सुद्धा चांगली माणसं आहेत. किती फरक आहे ना त्या भडतूचंद भांडाभांडींमध्ये आणि या राकेशजींमध्ये. ईश्वरीचं आता राकेशबद्दल वेगळंच मत होत असतं आणि आता अर्णवबद्दल वेगळंच मत होत असतं. त्याच्यानंतर रात्री अर्णव आता जेवण करण्यासाठी येतो. त्याच्यानंतर आता त्यांचं जेवण येतं. अर्णव आता लगेच ओरडत म्हणतो, काय झालं, बॉईल चिकन सांगितलं होतं ना. तेवढ्यात लगेच अंजली तिथे येते आणि आता अर्णवला म्हणते, नाव सुद्धा काढू नकोस. पूजा आहे घरामध्ये, नॉनव्हेज नाही चालणार. नशीब आजी नव्हती घरात, नाहीतर कठीणच होतं. अर्णव आता अंजलीकडे बघत असतो. तर मग अंजली अर्णवला म्हणते, असं बघू नकोस माझ्याकडे, खरंच घरामध्ये पूजा आहे. आजच्यासाठी आपल्याला हेच खावं लागेल. तेवढ्यात लगेच आता अर्णवच्या मोबाईलवरती काहीतरी फोन येतो. अर्णव लगेच जेवणावरनं उठतो. अंजली त्याला थांबवते. पण मात्र अर्णव म्हणतो, अगं इम्पॉर्टंट कॉल जावं लागेल. अर्णव फोनवरती बोलण्यासाठी तिकडनं निघून जातो. शिर्केंचा फोन आलेला असतो. अर्णव आता शिर्केंना विचारतो, काही अपडेट्स आहेत का? तर मग शिर्के आता म्हणतात की नाही सर, अजून म्हणावी तशी मेजर इन्फॉर्मेशन नाही मिळालेली. अर्णव त्यांच्यावरती ओरडत म्हणत असतो की शिर्के 3 दिवस झालेत, एवढ्या वेळ नेमकं तुम्ही काय केलं? तुम्ही त्या मुलीला फॅशन शो आपला फ्लॉप करण्यासाठी कोणी पाठवलं होतं? एवढं साधं सुद्धा शोधून काढता येत नाही का तुम्हाला? शिर्के आता म्हणत असतो, त्या मुलीने आपल्याला काही इन्फॉर्मेशन नाही दिलेली आणि त्यामुळे थोडंसं अवघड जातंय. आपल्याकडे काही पुरावा असल्याशिवाय आपण कोणाला ब्लेम करणार? पण मात्र अर्णव भयंकर चिडतो आणि शिर्केवरती ओरडत म्हणतो, पुरावा गेला खड्ड्यात, मला फक्त त्या मुलीला कोणी पाठवलंय एवढं सांगा. आणि मग त्याच्यानंतर अर्णव रागातच लगेच फोन बंद करून टाकतो. त्यानंतर रात्री आता नम्रता ईश्वरी यांनी दोघींनी त्यांच्या बॅग्स पॅकिंग केलेल्या असतात. त्याच्यानंतर त्या रात्रीच निघालेल्या असतात. मग आता जयू सगळ्यांचा निरोप घेत म्हणते की दादा आणि सुप्रिया निघतो आम्ही आणि तुम्ही दोघेही काळजी करू नका, मी त्या दोघींनाही व्यवस्थित घेऊन जाईल. सुप्रिया अजून सुद्धा ईश्वरी बरोबर बोलायला तयार नसते. तर मग आता ईश्वरी लगेच सुप्रियाकडे येते आणि सुप्रिया लगेच इकडे नम्रताकडे निघून जाते. सुप्रिया बेसन लाडूचा डबा आता इकडे नम्रताकडे देत म्हणते, तुमच्यासाठी बेसन लाडू दिलेत. आणि ईश्वरीच्या सवयीप्रमाणे सांगते की समोर जे येईन ते भूक लागल्यानंतर खायची सवय आहे, म्हणून असं करू नका. बेसन लाडू जास्त दिलेत तेच खा. सुप्रिया सांगते, जिरावण सुद्धा दिलंय. पोहे केल्यानंतर जिरावण टाकल्याशिवाय घशाखाली एक घास सुद्धा नाही जात, माहिती मला. या सगळ्या ईश्वरीच्या सवयी असतात. सुप्रिया हे सगळं ईश्वरीसाठीच करत असते आणि ईश्वरीला सुद्धा ते सगळं समजत असतं. इकडे आता सुप्रिया सांगत असते, तुमच्यासाठी आणखी एक गोष्ट आहे, जयूताईला आता त्रास देऊ नका आणि आम्हाला इथे परेशानी होईल असं काहीही वागू नका. मुंबई शहरात राहणं सोपं नाहीये, तिथे जाऊन काही उद्योग करू नका म्हणजे झालं. मग त्याच्यानंतर ईश्वरी सुद्धा ते शांतपणे बोलणं ऐकते आणि हो हो म्हणत असते. सुप्रिया सांगत असते, जयूताईंचा जर का मला फोन आला नमू तुझी तक्रार करण्यासाठी तर ध्यानात ठेव, गाठ माझ्याशी या. सुप्रिया हे सगळं ईश्वरीलाच सांगत असते. नम्रता आता इकडे ईश्वरीला खुणावून विचारते की काय करायचं. तर मग ईश्वरी सांगते की नाही येणार कॉल. ईश्वरी सुद्धा खुणावून सांगते आणि तसंच लगेच नम्रता सुप्रियाला कळवते. त्याच्यानंतर नम्रता आता म्हणते की आई बाबा तुम्ही दोघंही काळजी घ्या, येतो आम्ही आता.
त्याच्यानंतर ईश्वरी तिच्या बाबाकडे खूपच कळवळीच्या नजरेने बघत असते आणि तिचे बाबा सुद्धा ईश्वरीला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. ईश्वरी आता तिच्या बाबांकडे येते आणि आता त्यांचे आशीर्वाद घेते. आता तिचे बाबा ईश्वरीला प्रेमाने आपल्या जवळ घेतात आणि ते दोघे खूप रडत असतात. इकडे आता नम्रता सुप्रियाला तिच्या जवळ घेते. नम्रता आता इकडे तिच्या बाबांकडे येते आणि ईश्वरी आता तिच्या आईकडे. पण मात्र सुप्रिया शांत शांतच असते. ती आता एकही शब्द बोलत नाही. नम्रता आता तिच्या बाबांचे आशीर्वाद घेते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी सुप्रियाचे आशीर्वाद घेऊ लागते आणि सुप्रिया सुद्धा ईश्वरीला आशीर्वाद देऊ लागते. पण मात्र ती हात परत मागे घेते. सुप्रिया ईश्वरीकडे पाहते आणि रागात तिकडनं निघून जाऊ लागते. पण मात्र ईश्वरी सुप्रियाला थांबवते आणि तिला मागणं जाऊन प्रेमाने मिठी मारते. ईश्वरी रडतच म्हणत असते की आई अगं बोल ना गं माझ्याशी. तर मग आता इकडे सुप्रिया लगेच म्हणते की नमू नीट जा आणि रोज मला फोन करत जा. तर नम्रता आता लगेच हो बोलते आणि आता ईश्वरी सुद्धा म्हणते की हो आई. आणि सुप्रिया ईश्वरीशी एकही शब्द बोलत नाही आणि तिकडनं निघून जाते. सुप्रिया आता इकडे रूममध्ये येते. ईश्वरी व सगळ्या जाणार म्हटल्यानंतर सुप्रिया खूप रडू लागते पण ती अश्रू दाखवत नाही. त्यानंतर आता इकडे जयू आत्या लगेच म्हणते चला रडगाणं झालं असेल तर, कारण देसायांसाठी ट्रेन थांबणार नाहीये ना. ईश्वरी, नम्रता, जयू आत्या सगळ्या एकमेकांच्या बॅगीज घेतात आणि तिकडनं निघून जाऊ लागतात. ईश्वरी खूप अपसेट असते कारण सुप्रिया ईश्वरी बरोबर नीट बोललेली नसते. ते सगळे तिकडे निघून जातात आणि ईश्वरी एकटीच तिथे तिच्या आईची वाट पाहत राहिलेली असते, कारण तिला असं वाटलं असतं की तिची आई तिच्याबरोबर बोलेल. पण सुप्रिया काही तसं करत नाही. सुप्रिया खूप रडत असते पण मात्र ती ईश्वरीशी एकही शब्द काही बोलत नाही. ईश्वरीला काही तिकडनं निघूशीच वाटत नसतं. ईश्वरी आता निघायला लागते पण मात्र मागे तिच्या आईकडेच पाहत असते. त्याच्यानंतर आता ईश्वरीचं मन नसताना सुद्धा ईश्वरी आता रडतच आणि शांतपणे तिकडनं निघून जाऊ लागते. ईश्वरी तिच्या आईच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते. पण मात्र सुप्रिया देखील यायला तयार नसते. ईश्वरीचा तिकडनं पाय निघत नसतो पण मात्र तरी आता ईश्वरी तिकडनं निघून जाते. आता थेट ईश्वरी डायरेक्टली मुंबईला जाते. त्याच्यानंतर आता इकडे रणजितच्या मोबाईलवरती कोणीतरी बायको नावाचा नंबर असतो आणि तिचा आता फोन येत असतो. हा नाटका रणजित त्याच्या दुसऱ्या मोबाईलवरती देवळांच्या घंटांच्या रेकॉर्डिंगचा आवाज अपलोड करतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्या बायकोचा फोन उचलतो आणि ती त्याला विचारते काय हो देवळात आहात का. तर मग हा खोटा रणजित तिला सांगत असतो की संध्याकाळच्या वेळेला मी कुठे असणार. तुला माहिती ना मी किती जरी कामात असलो तरी सुद्धा संध्याकाळची आरती मिस नाही करत. तर ती म्हणत असते तुम्ही काम नाही विसरत, देवळात जायला नाही विसरत, पण मात्र जेवायला तर विसरता. रणजित म्हणत असतो ते जरी विसरलो तरी सुद्धा माझी गोड बायको आहे मला आठवण करून द्यायला. हा नाटका रणजित काहीही बोलत नसतो आणि मग त्याच्यानंतर म्हणत असतो की तू काळजी करू नको, स्वतःची काळजी घे, मी आहे ना तिथे. त्याच्यामुळे माझं काम तुलाच करावं लागणार आहे. मी आता ठेवतो फोन, मी देवळात आहे. आणि तो आता लगेच फोन ठेवून देतो. रणजित आता ते देवळाची रेकॉर्डिंग बंद करून टाकतो आणि म्हणतो देवळातून निघायला हवं आणि आता जरा रोमॅन्टिक होऊ. रणजितने त्याच्या रूममध्ये एका मुलीला बोलवलेलं असतं आणि मग त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव जेवण करण्यासाठी येतो आणि अंजली लगेच म्हणते बघितलंस ना कसा मूड बदलला. मी म्हणाले होते की खाताने कामाचा विषय बोलायचं नाही. अर्णव आता म्हणतो ताई कामाचा विषय नाहीये, आईचा विषय. आईला डेडिकेट केलेला फॅशन शो त्या मुलीने स्पॉल केलाय. मग त्याच्यानंतर अंजली आता म्हणत असते तू शांत हो चिंटू, तुझा संताप मी समजू शकते. कदाचित त्या मुलीने मुद्दाम नसन केलं आणि तिचा कदाचित काही संबंध सुद्धा नसेल. अर्णव आता म्हणत असतो ताई मी अशा मुलींना चांगलंच ओळखतो. ती मुलगी साफ खोटं बोलतीये. तिला नक्कीच कोणीतरी मुद्दाम पाठवलं होतं तिथे. अंजली आता म्हणत असते बरं ठीक आहे चालेल, हा विषय आत्ता सोडून दे, तू जेवण कर, नाहीतर जिममध्ये बर्न करणाऱ्या कॅलरीज इथेच रागाने बर्न होतील. अंजली अर्णवला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. अर्णव आता शांतपणे खाऊ लागतो. तर मग त्याचा भाऊ लगेच म्हणतो वा ताई तू ग्रेट आहेस, अशा ग्रेट ASRला शांतपणे शहाण्या मुलासारखं खायला तूच सांगू शकतेस. बाकी हे सूप छान झालं होतं. अंजलीने अर्णवला भाज्या खायला लावलेल्या असतात आणि अंजलीच्या सांगण्याप्रमाणे अर्णवला ते शांतपणे खावंच लागतं. अर्णव जेवत असतो पण मात्र त्याला तरी सुद्धा ईश्वरीचं बोलणं आठवत असतं. तुमच्याकडे पैसे म्हणून तुम्ही देवापेक्षा मोठे होत नाही. ज्याच्या पाठीशी गणपती बाप्पा असतो ना त्याला कोणालाही घाबरायची गरज नसते आणि माझ्या पाठीशी माझा बाप्पा उभा आहे आणि मी तुम्हाला बिलकुल नाही घाबरत. अर्णवला आता ईश्वरीचं हे बोलणं स्पष्टपणे आठवत असतं आणि याच्यावरती तो विचार करत असतो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जयू आत्या, नम्रता, ईश्वरी या सगळ्या घरी आलेल्या असतात. जयू आत्याला अस्थमाचा त्रास होऊ लागतो पण मात्र तिच्या पंपामध्ये गोळीच संपलेली असते. ते सगळं पाहता ईश्वरी आता म्हणते मी लवकरात लवकर क्लिनिककडे जाते आणि त्यांच्याकडनं गोळी घेऊन येते. आता ईश्वरी रस्त्याला लागलीच असते पण मात्र खूप ट्रॅफिक असतं.
ईश्वरी ट्रॅफिकमध्ये असते. तिला लवकरात लवकर जायचं असतं. ईश्वरी आता गाड्याच्या वरनं जाऊ लागते. चालत चालत असते. तेवढ्याच समोर तिथे अर्णवसुद्धा असतो. अर्णवच्या गाडीवरनं ईश्वरीचा पाय सटकतो. ईश्वरी तशीच अर्णवसमोर पुढे गाडीच्या डिक्कीवरती जाऊन पडते आणि ईश्वरीचं हेल्मेट वरती हवेमध्ये उडालेलं असतं ते तसंच अर्णवच्या गाडीच्या काचेवरती येतं. मग त्याच्यामुळे ते पडल्यामुळे ते फुटतं. अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघींची एक नजर होते आणि ते दोघेही रागारागामध्ये एकमेकांकडे पाहायला लागतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये नेमकं काय होणार हे पाहण्यासाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.